हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मैदा सोडा न वापरता छान अशा टेस्टी क्रिस्पी कुकीज बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण प्रथम तयारी करून घ्यायची आहे। ती आपण कुकीज ज्या प्लेटमध्ये बेक करणार आहोत त्याला बटर पेपर लावायचा, तेल खाली लावून घ्यायचं आणि ही तयारी आपण आधीच केली की नंतर आपली काही गडबड होत नाही। जर तुम्ही डाएटवर असाल, तुम्ही हेल्दी खात असाल, मैदा खात नसाल तर तुम्ही या पद्धतीने चहा सोबत खाण्यासाठी खूप छान टेस्टी चॉकलेट कुकीज बनवू शकता। आता व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। तर आपण ह्या कुकीज ओव्हन मध्ये सोबत कढईमध्ये सुद्धा बेक करणार आहोत, कारण प्रत्येकाच्या घरी ओव्हन असतो असं नसतं। तर ह्या कुकीज मला तरी असं वाटलं की कढईमध्ये छान फार लवकर कुकीज माझ्या बेक झाल्या ओव्हन पेक्षा। आता इथं मी 50 ग्रॅम बटर घेणार आहे। ही 100 ग्रॅमची वडी आहे, तर ह्यातलं आपण 50%च बटर वापरणार आहोत। तर बटर हे रूम टेम्परेचरवरच हवं। बटर आहे ते एका बाउलमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित आधी फेटून घ्यायचं। तर याचा कलर बदलला पाहिजे इतपत याला फेटायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 30 ग्रॅम साखर घालणार आहोत। जर तुम्ही जास्त गोड खाणं पसंत करत असाल तर 50 ग्रॅम बटर आणि 50 ग्रॅम साखर घातली तरी सुद्धा चालेल। मी फक्त थोडेसं सॉफ्ट करते, जास्त गोड आमच्या घरी कोणच खात नाही, त्यामुळे मी थोडीशी साखरेचं प्रमाण कमी केले। आता साखर आणि बटर हे व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बिटरचा सुद्धा वापर करू शकता। याचं जे टेक्स्चर आहे ते क्रीम सारखं आलं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी असं आपलं हे मिश्रण झालेलं आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे कोको पावडर वापरणार आहोत, कारण आपण ह्या चॉकलेट कुकीज बनवत आहोत। तुमच्या लक्षात आलं असेल की यातलं सर्व सामान आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं। आपण सहज इझिली आपण ह्या कुकीज बनवू शकतो। आता आपण हे जे सर्व पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं कोको पावडर घातल्यानंतर, आणि 4 चमचे आपल्याला वरून दूध घालायला लागतं। तर पिठानुसार तुमच्या 4 किंवा 5 चमचे तुम्हाला दूध घालायचं आहे। तर दुधाचं प्रमाण 4 चमचे किंवा 5 चमचे लागू शकतं, प्रत्येक पिठावर डिपेंड असतं। काही पीठ जास्त शोषून घेतं दूध, काही पीठ कमी शोषून घेतं, त्यामुळे 4 ते 5 च्या दरम्यान तुम्हाला दूध लागण्याची शक्यता आहे। आता हे सर्व मी व्यवस्थित फेटून घेते आधी आणि मग त्यानंतर त्यामध्ये दूध घालते। आणि दूध घातल्यानंतर हे सर्व बॅटर एकदम स्मूथ असं आपण फेटून घ्यायचं। आता आपलं हे बॅटर व्यवस्थित मी फेटून घेते। आता एक पाइपिंग बॅग घ्यायची, त्याला नोझल लावलंय मी फक्त फुलाचा आकार देण्यासाठी। तुम्ही नाही लावलं, फक्त गोल गोल बनवलं तरी सुद्धा चालेल। आता आपण हे जे बॅटर बनवलंय ते पाइपिंग बॅग मध्ये घालायचं आणि आपण याच्या छानशा अशा कुकीज बनवून घ्यायच्या। करणं खूप सोपं आहे, झटपट होतात, सोबत पौष्टिकता आहे। त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे शरीराला हानिकारक असे घटक वापरलेले नाहीत। आता आपण हे थोडंसं डिस्टन्स ठेवून कुकीज बनवायच्या नाही, आणि त्या थोड्याशा पसरतात कुकीज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। आता आपण ह्या कुकीज ज्या आहेत त्या कढईमध्ये 15 मिनिटं बेक करून घेऊ, आणि ओव्हन मध्ये आहेत त्या फक्त 10 मिनिटं कुकीज आपल्याला बेक करायच्या आहेत। पण माझ्या कुकीज 10 मिनिटात बेक झाल्या नाहीत, मी जवळजवळ 15 ते 16 मिनिटं ह्या कुकीज बेक केल्या होत्या। ओव्हन जो आहे तो आधी प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि मग कुकीज बेक करायचे आहेत। आपल्या ओव्हन मधल्या कुकीज तयार झालेल्या आहेत। आता आपण आपल्या कढईमधल्या कुकीज बेक झालेत का बघूयात। वाव, मस्तच, ह्या सुद्धा कुकीज आपल्या बेक झालेल्या आहेत। आता ह्या पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या। गरम असताना जर तुम्ही उचलल्या तर त्यामधून कट होतात। आपल्या दोन्हीही कुकीज तयार झालेल्या आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये
त्या काढून घेऊत आणि चहासोबत मस्त तुम्ही या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कुकीज एन्जॉय करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.